राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा आणि जिल्हा विजय सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने धारणी येथे आगामी 9 फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने विधी सेवा प्राधिकरणाच्या वरिष्ठ चमूकडून धारणी येथील जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय धारणीच्या प्रांगणाची पाहणी करून महाशिबिर आणि महामेळावा घेण्याकरिता निश्चित करण्यात आले असून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हेलिकॉप्टर करिता हेलिपॅडची जागा अद्याप निश्चित झालेली नाही। 9 फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व आणखी 2 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे। महाशिबिर आणि महामेळाव्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार असल्यामुळे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यामध्ये नागरिकांशी निगडीत सर्व शासकीय योजनांबाबत माहिती यासोबतच विधी सेवेशी संबंधित योजनांबाबत माहिती दिली जाणार आहे। विधी सेवा महाशिबिर आणि महामेळाव्याच्या नियोजनाकरिता प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश अमरावती व्ही यार्लागड्डा, मंगला कांबळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अमरावती, शालिनी मोरे अधीक्षक अमरावती न्यायालय, दत्तात्रय देशपांडे सहाय्यक अधीक्षक अचलपूर न्यायालय, इंद्रजित महादेव कोळी न्यायाधीश धारणी आणि आदित्य चव्हाण न्यायाधीश धारणी न्यायालय, धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलीस निरीक्षक अशोक जाधव, रवींद्र ढोलवाले सहाय्यक अधीक्षक धारणी न्यायालय, सुनील शेळके विधी सेवा समिती अमरावती, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मयूर पवार, अशोक मालवीय व इतर विभागातील वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित झाले होते। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि त्यांच्यासोबत सर्वोच्च न्यायालयाचे इतर अधिक न्यायमूर्ती विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय योजनांच्या महामेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहे। सर्वोच्च न्यायालय दिल्लीवरून येणाऱ्या न्यायमूर्तीकरिता हेलिकॉप्टरची व्यवस्था केली जाणार असून त्या अनुषंगाने धारणी येथील कार्यक्रम स्थळापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हेलिपॅड करिता जागेची पाहणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही यार्लागड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळा शिरपूर, कुसुमकोट येथील शासकीय ITI समोरील शेत आणि पटेल स्टोन क्रेशर समोरील मुख्य मार्गाला लागून असलेल्या शेताची पाहणी करण्यात आली आहे। प्रत्येक ठिकाणी काही किरकोळ अडचणी येत असून जिल्हा परिषद शाळा शिरपूर येथे हेलिपॅड करिता जवळपास जागा निश्चित झाली असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सर्व बाबींचा विचार करून लवकरच हेलिपॅड करिता स्थळ निश्चिती करणार आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।